नमस्कार मित्रांनो. देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक, माजी सैनिक आणि फॅमिली पेन्शन घेणाऱ्या सर्वांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण सध्या सोशल मीडियावर आणि विविध कर्मचारी संघटनांमध्ये डीए, डीआर, एरियर, 8वा वेतन आयोग, ओल्ड पेन्शन स्कीम आणि पेन्शन वाढ याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत की खरोखरच सरकारकडून मोठी घोषणा होणार आहे का? पेन्शनधारकांना उशिरा मिळालेल्या एरियरवर व्याज मिळणार का? आणि जुलै 2026 मध्ये महागाई भत्ता मोठ्या प्रमाणात वाढणार का? आज आपण या सर्व मुद्द्यांवर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम चर्चा करूया त्या विषयाची ज्याने गेल्या काही दिवसांत प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. सोशल मीडियावर सतत अशी बातमी व्हायरल होत आहे की डीए आणि डीआरच्या थकीत एरियरवर सरकार 8% व्याज देऊ शकते. अनेक कर्मचारी संघटना आणि निवृत्ती वेतनधारक संघटनांनी ही मागणी जोरदारपणे मांडली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की ज्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वेळेवर एरियर मिळाले नाही त्यांना उशिरामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. काहींना एप्रिलमध्ये मिळणारे पैसे मे महिन्यात मिळाले तर काहींना त्याहून उशिरा मिळाले. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी वाढली आहे. पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की जेव्हा बँका ग्राहकांकडून एका दिवसाच्या उशिरावर व्याज आकारतात तेव्हा सरकारी यंत्रणांनी उशिरा केलेल्या पेमेंटवर व्याज का देऊ नये? या प्रश्नामुळेच संपूर्ण देशभरात चर्चा सुरू झाली. काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला की संरक्षण मंत्रालय आणि काही पेन्शन वितरण संस्था उशिरा दिलेल्या एरियरवर 8% वार्षिक व्याज देण्याचा विचार करत आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर लाखो पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी असा विश्वास ठेवायला सुरुवात केली की आता एरियर सोबत अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे. मात्र मित्रांनो, येथे वास्तव समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर अनेकदा अपूर्ण किंवा चुकीची माहिती खूप वेगाने पसरते आणि लोक ती अंतिम सत्य मानतात. प्रत्यक्ष सरकारी नियमांनुसार सामान्य परिस्थितीत स्पर्श, डीपीडीओ, सीपीपीसी, ट्रेझरी किंवा इतर कोणतीही पेन्शन वितरण संस्था उशिरा दिलेल्या एरियरवर आपोआप व्याज देत नाही. साधारणपणे फक्त थकीत रक्कम दिली जाते, पण त्यावर स्वतंत्र व्याज देण्याचा नियम नाही. यामुळे अनेक वेळा लोकांना 6 महिने किंवा वर्षभर उशिराने एरियर मिळाले तरी त्यावर अतिरिक्त पैसे मिळत नाहीत. आता अनेक लोक विचारत आहेत की जर पेमेंटमध्ये खूप जास्त उशीर झाला तर काय? अशा परिस्थितीत व्याज मिळण्याची शक्यता असते का? याचे उत्तर असे आहे की व्याज फक्त तेव्हाच मिळू शकते जेव्हा न्यायालय स्पष्ट आदेश देते. जर एखाद्या कर्मचारी किंवा पेन्शनधारकाने कोर्टात याचिका दाखल केली आणि न्यायालयाने मान्य केले की संबंधित विभागाने अनावश्यक विलंब केला आहे तर कोर्ट त्या विभागाला व्याजासह रक्कम देण्याचे आदेश देऊ शकते. म्हणूनच सध्या व्हायरल होत असलेल्या सर्व पेन्शनधारकांना 8% व्याज मिळणार या बातम्यांवर पूर्णपणे विश्वास ठेवणे योग्य नाही. तरी सुद्धा पेन्शनधारकांची मागणी पूर्णपणे रास्त मानली जात आहे. कारण कोणत्याही व्यक्तीला त्याचे हक्काचे पैसे वेळेवर मिळणे हा त्याचा अधिकार आहे. याच दरम्यान आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे आणि ती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणजेच आरबीआयच्या मास्टर सर्क्युलरशी संबंधित आहे. आरबीआयने बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की पेन्शन पेमेंटमध्ये अनावश्यक विलंब होऊ नये. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पेन्शन खात्यात जमा झाली पाहिजे. जर बँकेच्या चुकीमुळे किंवा तांत्रिक कारणामुळे पेमेंटमध्ये उशीर झाला तर अशा वेळी व्याज मागण्याचा अधिकार पेन्शनधारकाला असू शकतो. पण येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. बँका आपोआप खात्यात व्याज जमा करणार नाहीत. त्यासाठी संबंधित पेन्शनधारकाने लेखी तक्रार करावी लागेल, बँक अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि आरबीआयच्या नियमांचा उल्लेख करावा लागेल. त्यानंतरच पुढील कारवाई होऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या पेन्शनधारकाची पेन्शन 30 तारखेला खात्यात यायला हवी होती, पण बँकेने ती 8 ते 10 दिवस उशिरा जमा केली. अशा परिस्थितीत त्या विलंबाच्या दिवसांचे व्याज मागितले जाऊ शकते. त्यामुळे आता अनेक पेन्शनर संघटना बँकांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की लाखो वृद्ध नागरिकांचे संपूर्ण आयुष्य या पेन्शनवर अवलंबून असते आणि त्यामुळे पेमेंटमध्ये होणारा उशीर अजिबात स्वीकारार्ह नाही. आता पुढे चर्चा करूया जुलै 2026 मध्ये मिळणाऱ्या महागाई भत्त्याबद्दल आणि महागाई राहत वाढीबद्दल. सध्या हीच बातमी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. जानेवारी 2026 मध्ये केंद्र सरकारने डीए आणि डीआर मध्ये 2% वाढ केली होती. त्यानंतर महागाई भत्ता वाढून 60% पर्यंत पोहोचला. पण आता समोर आलेल्या नवीन सीपीआय आकडेवारीमुळे आणखी मोठ्या वाढीची शक्यता निर्माण झाली आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2026 चे ग्राहक किंमत निर्देशांकाचे आकडे समोर आल्यानंतर महागाई सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मार्च महिन्यातील वाढीमुळे डीए गणनेवर सकारात्मक परिणाम झाला आहे. याच कारणामुळे कर्मचारी संघटना सरकारवर दबाव वाढवत आहेत की जुलै 2026 मध्ये डीए आणि डीआर बाबत मोठा निर्णय घ्यावा. त्याचबरोबर आणखी एक मोठी चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे डीए गणनेच्या फॉर्म्युल्याबद्दल. कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की सध्याचा फॉर्म्युला बाजारातील वास्तविक महागाई दर्शवत नाही.
कारण बाजारात डाळी, तेल, गॅस सिलेंडर, औषधे आणि उपचारांचा खर्च झपाट्याने वाढत आहे, पण डीए फक्त 2 ते 3% वाढतो. म्हणूनच 8व्या वेतन आयोगासमोर ही मागणी ठेवण्यात आली आहे की महागाई भत्त्याच्या फॉर्म्युल्यात मोठा बदल करावा, जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खऱ्या अर्थाने आर्थिक दिलासा मिळू शकेल. मित्रांनो, आता चर्चा करूया त्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल ज्यामुळे संपूर्ण देशभरात फॅमिली पेन्शनबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट सांगितले आहे की जर एखाद्या कर्मचाऱ्याचे पहिले लग्न कायदेशीररित्या वैध असेल आणि त्याचा अधिकृत घटस्फोट झाला नसेल तर दुसऱ्या पत्नीला फॅमिली पेन्शनचा अधिकार मिळणार नाही. हा निर्णय एका माजी सैन्य अधिकाऱ्याच्या प्रकरणात देण्यात आला. संबंधित अधिकाऱ्याच्या निधनानंतर दुसऱ्या पत्नीने फॅमिली पेन्शनची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने हिंदू विवाह कायद्याचा आधार घेत स्पष्ट केले की एकाच वेळी फक्त एकच विवाह वैध मानला जाऊ शकतो. जर पहिली पत्नी जिवंत असेल आणि अधिकृत घटस्फोट झाला नसेल तर दुसरे लग्न कायद्याच्या दृष्टीने अवैध समजले जाईल. त्यामुळे अशा परिस्थितीत दुसऱ्या पत्नीला फॅमिली पेन्शनचा लाभ मिळणार नाही. या निर्णयामुळे अनेक कुटुंबांमध्ये आणि कर्मचारी संघटनांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक लोकांचे मत आहे की भविष्यात अशा प्रकरणांमध्ये सरकारने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणावीत, जेणेकरून कुटुंबातील सदस्यांना न्याय मिळू शकेल. आता पुढे बोलूया पेन्शनधारकांच्या सर्वात मोठ्या मागण्यांपैकी एका महत्त्वाच्या विषयावर. सध्या देशभरातील कर्मचारी संघटना आणि निवृत्ती वेतनधारक संघटना अशी मागणी करत आहेत की पेन्शन पूर्णपणे करमुक्त म्हणजेच टॅक्स फ्री केली जावी. त्यांचे म्हणणे आहे की पेन्शन ही कोणतीही अतिरिक्त कमाई नसून वृद्धापकाळातील आधार आहे. आयुष्यभर सरकारी सेवा केल्यानंतर वृद्ध व्यक्तींना मिळणारी ही रक्कम त्यांच्या जगण्याचा मुख्य आधार असतो. त्यामुळे त्यावर कर लावणे अन्यायकारक असल्याचे अनेकांचे मत आहे. याशिवाय कम्युटेशन रिकव्हरीच्या कालावधीबाबतही मोठी मागणी पुढे आली आहे. सध्या पेन्शन कम्युटेशनची वसुली 15 वर्षांपर्यंत चालते. मात्र पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की एवढ्या दीर्घ कालावधीमुळे त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे हा कालावधी कमी करून 11 वर्षे करण्यात यावा अशी मागणी सातत्याने होत आहे. कर्मचारी संघटनांच्या मते वाढती महागाई आणि औषधोपचाराचा वाढता खर्च पाहता वृद्ध नागरिकांना अधिक आर्थिक मदतीची गरज आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची मागणी जोर धरत आहे आणि ती म्हणजे पेन्शन वाढवण्याची. अनेक संघटनांचे म्हणणे आहे की सध्या मिळणारी पेन्शन महागाईच्या तुलनेत अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे अंतिम मिळालेल्या वेतनाच्या 50%ऐवजी 67% पेन्शन देण्यात यावी. कारण बाजारात रोजच्या वापराच्या वस्तूंचे दर प्रचंड वाढले आहेत. औषधे, डॉक्टरांची फी, तपासण्या, घर भाडे, वीज बिल, गॅस सिलेंडर आणि इतर खर्चामुळे वृद्ध नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. मित्रांनो, आता चर्चा करूया फिक्स्ड मेडिकल अलाउन्स म्हणजेच FMA बद्दल. सध्या अनेक पेन्शनधारकांना मिळणारा मेडिकल अलाउन्स अत्यंत कमी असल्याची तक्रार आहे. अनेक संघटनांचे म्हणणे आहे की आजच्या काळात केवळ एका डॉक्टरांच्या भेटीची फीच 500 ते 1000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अशा परिस्थितीत महिन्याला मिळणारा मेडिकल अलाउन्स अत्यंत अपुरा ठरत आहे. त्यामुळे हा अलाउन्स मोठ्या प्रमाणात वाढवण्याची मागणी होत आहे. पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की वृद्धापकाळात औषधांचा खर्च सर्वाधिक वाढतो. अनेकांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, सांधेदुखी यांसारख्या आजारांवर नियमित उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे सध्याचा अलाउन्स पुरेसा नाही. त्यामुळे FMA मध्ये मोठी वाढ करून वृद्ध नागरिकांना आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी कर्मचारी संघटनांनी सरकारसमोर ठेवली आहे. यासोबतच माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी ECHS सुविधेबाबतही मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात राहणाऱ्या अनेक माजी सैनिकांना उपचारांसाठी शेकडो किलोमीटर दूर जावे लागते, कारण त्यांच्या परिसरात ECHS सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे सरकारने संपूर्ण देशभरात ECHS नेटवर्क अधिक मजबूत करावे आणि प्रत्येक जिल्ह्यात योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी वाढत आहे. आता पुढे चर्चा करूया ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजेच OPS बद्दल. गेल्या काही वर्षांत हा विषय देशभरातील कर्मचारी आंदोलनांचा केंद्रबिंदू बनला आहे. लाखो कर्मचारी सातत्याने मागणी करत आहेत की नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात यावी. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की NPS ही पूर्णपणे बाजारावर आधारित योजना आहे आणि त्यामुळे भविष्यात किती पेन्शन मिळेल याची कोणतीही खात्री नसते. दुसरीकडे जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना निश्चित आर्थिक सुरक्षितता देते. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये OPS बाबत मोठे आंदोलन सुरू आहे. कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न मिळाले नाही तर भविष्यात लाखो कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने या विषयावर गंभीरपणे विचार करावा अशी मागणी जोर धरत आहे. याच वेळी आणखी एक मोठी मागणी पुढे आली आहे आणि ती म्हणजे अतिरिक्त पेन्शनबाबत. अनेक पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की 65 वर्षांनंतरच अतिरिक्त पेन्शन सुरू करण्यात यावी, कारण वाढत्या वयानुसार आरोग्य खर्च प्रचंड वाढतो
वृद्ध नागरिकांना अधिक वैद्यकीय मदत, औषधे आणि देखभालीची गरज असते. त्यामुळे अतिरिक्त पेन्शन लवकर सुरू केल्यास लाखो वृद्धांना मोठा दिलासा मिळू शकतो. आजची आर्थिक परिस्थिती पाहिली तर मध्यमवर्गीय आणि पेन्शनधारकांवर सर्वाधिक आर्थिक ताण वाढलेला दिसतो. गॅस सिलेंडर, पेट्रोल, वीज बिल, औषधे, मुलांचे शिक्षण, घरभाडे आणि रोजच्या जीवनातील सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी संघटना सातत्याने सरकारला आवाहन करत आहेत की कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या हितासाठी ठोस निर्णय घ्यावेत. सध्या सर्वांच्या नजरा केंद्र सरकारच्या पुढील निर्णयांकडे लागलेल्या आहेत. जुलै 2026 मधील DA वाढ, 8वा वेतन आयोग, OPS, मेडिकल अलाउन्स आणि अतिरिक्त पेन्शन या सर्व मुद्द्यांवर सरकार काय भूमिका घेते हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. लाखो कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना आता मोठ्या दिलासाची अपेक्षा आहे. मित्रांनो, येणारा काळ केंद्रीय कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक आणि माजी सैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण DA वाढ, 8वा वेतन आयोग, OPS, मेडिकल अलाउन्स, अतिरिक्त पेन्शन आणि एरियरवरील व्याज या सर्व मुद्द्यांवर सरकारकडून मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक आता सरकारकडून ठोस दिलासाची अपेक्षा करत आहेत. विशेषतः वाढती महागाई, औषधोपचाराचा वाढता खर्च आणि रोजच्या जीवनातील आर्थिक ताण पाहता सरकारने लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावेत अशी मागणी सातत्याने वाढत आहे. जुलै 2026 मध्ये DA आणि DR मध्ये मोठी वाढ झाली तर त्याचा थेट फायदा लाखो कुटुंबांना होणार आहे. त्याचबरोबर 8व्या वेतन आयोगाकडून पेन्शनधारकांसाठी काही मोठ्या शिफारसी आल्या तर वृद्ध नागरिकांना आर्थिक दिलासा मिळू शकतो. ओल्ड पेन्शन स्कीमबाबतही देशभरात आंदोलनं आणि चर्चा सुरूच आहेत. त्यामुळे येणारे काही महिने कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत निर्णायक ठरू शकतात. मित्रांनो, आजच्या काळात योग्य माहिती वेळेवर मिळणे खूप महत्त्वाचे झाले आहे. कारण सोशल मीडियावर अनेक अफवा आणि चुकीच्या बातम्या वेगाने पसरत असतात. त्यामुळे कोणतीही माहिती समजून घेऊन आणि अधिकृत अपडेट्सवर विश्वास ठेवूनच पुढे जाणे आवश्यक आहे. आम्ही पुढेही तुमच्यासाठी अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्स घेऊन येत राहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक सरकारी निर्णयाची अचूक माहिती सर्वात आधी मिळेल. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत आणि इतर पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. तसेच अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना, पेन्शन अपडेट्स, कर्मचारी बातम्या आणि नवीन निर्णयांची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी PM सेवा महाराष्ट्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची घंटी दाबायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि एक शेअर अनेक गरजू लोकांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचवू शकतो. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.